गौरीच्या आगमनानिमित्त भाज्यांचे दर वाढले आहे. अंबाडी, अळूची पाने, शेपू, मेथी यासारख्या पालेभाज्यांच्या दरात तेजी आहे. गौरीच्या पूजनासाठी बाजारात गर्दी असून पालेभाज्यांच्या जोडीचे दर 40 ते 80 रुपयांपर्यंत आहेत. अळूच्या पानांचे दर 20 ते 25 रुपये आणि परवळ्याचे किलोचे दर 100 ते 120 रुपये आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने आणि पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाल्यामुळे दर वाढले आहेत, असे व्यापाऱ्यांचे सांगणे आहे. भाजपच्या विधानसभेच्या निवडणूक संपर्क प्रमुखपदी नियुक्तीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नकार दिला आहे. सोमय्या यांनी पक्षाला सूचित केले की त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत आणि निवडणूक आयोगाच्या कामांमध्येही सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही समितीची गरज नाही, अशी त्यांची भूमिका आहे. सोमय्या यांनी स्पष्ट केले की त्यांनी 5.5 वर्षापासून कोणत्याही पदावर न राहता सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्याबरोबरच्या पत्रकार परिषदेतून निघून जाऊन त्यांनी संघर्षपूर्ण काम केले आहे, असं ते म्हणाले. त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका करत राज्यातील विकास प्रकल्पांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचा आरोप केला. सोमय्या यांनी भाजपच्या नेतृत्वाला सांगितले की त्यांना कुठल्याही पदाची गरज नाही आणि त्यांच्या कामामुळे कोणतीही नाराजी नाही. यामुळे भाजपासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत काही नवीन प्रश्न उभे राहिले आहेत आणि सोमय्या यांच्या निर्णयाचे परिणाम काय असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचा संदर्भ असल्यामुळे प्रकरण चर्चेत आहे. 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारी होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले. शिवसेना उबाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन वैद्यकीय तपासणी व FIR मध्ये संकेत बावनकुळेचे नाव नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. चार जण ड्रिंक करायला आमच्या हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमधून गेल्यावर त्यांचा अपघात झाल्याची माहिती मीडियातून मिळाली. आमच्या हॉटेलमध्ये बीफ दिले जाते, ही सुद्धा माहिती समोर आली. हे सर्व खोटे आहे. गेल्या 45 वर्षापासून आमचा हा व्यवसाय आहे. इतक्या वर्षात अशी एकही तक्रार आमच्याबद्दल आली नाही, असे समीर शर्मा म्हणाले आहेत. आमच्यावर बदनामीकारक आरोप करणाऱ्यांवर 1001 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा मी करणार आहे. ज्यांनी ही अफवा उडवली त्यांच्या विरोधात न्यायालयातही दाद मागणार आहे. होटल का नाम इस तरीके से आया कि कुछ 4 व्यक्ति आए थे, वो वहाँ से ड्रिंक करके गए और उनके हाथ से कुछ एक्सीडेंट हुआ, ऐसा हमको मीडिया के माध्यम से मालूम पड़ा. तो हमारे होटल का नाम ऐसा आया कि भाई वो हमारे यहाँ पीने आए थे, इसलिए होटल का नाम आया हुआ है. आज आप क्या शिकायत लेके पहुँचे? मुझे अभी सुबह से फ़ोन आने लगे घर के, परिवार के, मित्रों के कि अपने होटल का मीडिया पे ऐसा चल रहा है कि हम बीफ सप्लाई करते हैं या बीफ से रिलेटेड हमारे यहाँ डिशेस मिलती है. हम इस व्यापार में 45 ईयर्स से है और आज तक कभी ऐसी कोई कंप्लेन हमारे खिलाफ में नहीं हुई है. हमारा मेन्यू कार्ड आप आके चेक कर सकते हैं. जब मेन्यू कार्ड में ही ऐसा कुछ नहीं है तो फिर ये नया एक बीफ का जो विषय आया वो कहाँ से आया, किसने दिया, ये मुझे कुछ आइडिया नहीं. इसी के खिलाफ में मैं तकरार देने बर्डी थाने आया हूँ. इसके खिलाफ में अब वो तो इंक्वायरी पुलिस करेगी. मैं तो सिर्फ ये देने वाला हूँ कि भाई जिसने भी ये बोला है उसके खिलाफ तकरार दी जाए. किसने ये विषय कहाँ से उठा, उन पर्टिकुलर लड़कों की अगर बात करें तो उनने हमारे यहाँ से खाने का कुछ भी ऑर्डर नहीं किए थे और ये अपने आप कहाँ से निकल के आई जो कहानी है ये मेरे समझ से बाहर है. तो ये जो बीफ की कहानी कहाँ से आई, अभी पुलिस इंक्वायरी करेंगी और पुलिस देखेंगी इसमें क्या करना है आगे. आप अधिवेशन जब होता है, मैक्सिमम अधिवेशन में आए हुए मंत्री, उनके सेक्रेटरीट, ये सब हमारे यहाँ खाना खाने आते हैं. हमारा होटल खाने के लिए आज 45 ईयर्स से खाने के लिए फेमस है ना. 1001 करोड़ का दावा मैं ठोकूंगा, यानी माना नहीं. कोर्ट में भी जाने का इरादा है आपका? 100%. पूरा सेंटेंस में बोलिए ना. कोर्ट में भी जाऊंगा इसके खिलाफ में. जिसने भी ये गलत अफवाह उड़ाया है उसके खिलाफ मैं कोर्ट में जाऊंगा.
पिंपरी चिंचवडमध्ये एक गंभीर घटना समोर आली आहे. शिवानी सुपेकर नावाच्या तरुणीच्या प्रियकर विनायक आवळेने तिचा गळा आवरून हत्या केली. तिघे गेल्या 2 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मंगळवारी रात्री किरकोळ वादामुळे विनायकने शिवानीला मारहाण केली आणि तिचा गळा आवरून हत्या केली. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून शिवानीच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावून तो फरार झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. विनायक आवळे हा रिक्षा चालक असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने काही वाहनांना धडक दिली. अपघातात जखमी झालेल्यांची नोंद आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत संकेत बावनकुळे यांच्या बिलात बीफ कटलेटचा उल्लेख असल्याचे सांगून भाजपावर हिंदुत्व शिकवण्याचा आरोप केला आहे. अभिनेता चंकी पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याने एक पोस्ट शेअर करून आनंदाची बातमी दिली आहे. चंकी 61व्या वर्षी एक चाचणी उत्तीर्ण झाला आहे. याच चाचणीत तो 43 वर्षापूर्वी नापास झाला होता. रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स लागतं. तुम्ही लायसन्स शिवाय रस्त्यावर गाडी चालवू शकत नाही. लायसन्स काढण्यासाठी वाहतूक विभागाकडून चाचणी घेतली जाते. ती चाचणी पास केल्यानंतरच लायसन्स मिळतं. चंकीला अखेर 61व्या वर्षी लायसन्स मिळालं आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. पुण्यातील नानापेठ या भागात गेल्या 105 वर्षापासून सातत्याने नाविन्यपूर्ण तसेच समाज प्रबोधनासाठी चाकोरीबाह्य देखाव्यातून जनमानसात पोहोचण्यासाठी हे गणेश मंडळ सतत प्रयत्नशील आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जातीने उपस्थित होते. मंडळाच्या कार्याचा त्यांनी उलगडा केला. नमस्कार, प्रेस 9 मराठीमध्ये मी माया गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आता आपण आहोत पुण्यातल्या नानापेठ विभागामध्ये. इथे साखळीपीर तालीम गणेशोत्सव मंडळाचा जो देखावा आहे तो अप्रतिम असा आहे. मंडळाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून गणेशोत्सवाबद्दल ते काय सांगतात. आता आपण जाणून घेऊयात रवींद्र अण्णांकडून की ह्या गणेशोत्सव मंडळाची स्थापना कधीपासून झाली आहे आणि ह्या मंडळामध्ये विशेष असं काय कार्य केलं जातं. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराची स्थापना 1919 साली झाली. हे मंडळाचं 105वं वर्ष आहे. पण हे गणपती उत्सवाचा उपक्रम सुरू होण्याआधीपासूनची तालीम आहे आणि याच्यामध्ये साखळीपीर पण आहे आणि राष्ट्रीय मारुती पण आहे. एकाच वास्तूमध्ये ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पीर पण आहे आणि मारुती पण आहे. मंडळाचे पदाधिकारी संघटक असे नितीन काळे आहेत आपल्यासोबत. ते काय सांगतायत ह्या गणेशोत्सवाबद्दल ते जाणून घेऊयात. नमस्कार, मी गेली 25 वर्ष या मंडळामध्ये काम करतोय. पूर्वी कल्पना अशी होती या मंडळाची की इथं आजूबाजूला बालमंडळ आहेत. आम्ही तिथं काम करून नंतर आम्ही थोडंसं मोठं झालं की इथं यायचो. आता पुण्याची ओळख तालीम येतं. आपण ती तुम्ही जर आतमध्ये जाऊन तुम्ही घेतलेलं आहे. आजही आपण लाल माती आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी पुण्याची ओळख आहे, बऱ्याच तालीम आता नामशेष झालेल्या आहेत पुण्यातल्या, पण आपण तो अण्णा आणि बाईंच्या प्रयत्नांनी ती गोष्ट आपण तो वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, आपण कुठल्याही उत्तेजक पदार्थाच्या जाहिराती घेत नाही. आजही हा गणेशोत्सव लोकवर्गणीतनं आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. मंडळाची वरती साधारणतः 4,500-5,000 स्क्वेअर फूटची जागा आहे. ती आम्ही सामाजिक कामासाठी वापरली. ह्या मंडळामध्ये 1 रुपयाचा जुगार आणि मटका आम्ही चालू दिलेला नाही. पूर्व भागामध्ये ते खूप प्रॉब्लेम आहेत. त्या विचाराने आम्ही पुढे चाललोय. पदाधिकारी, संघटक, अध्यक्ष यांनी वेगवेगळ्या पैलू सांगितल्यानंतर आता आपण जाऊयात कार्याध्यक्ष भाई कात्रे यांच्याकडे. ते काय सांगतायत ह्या गणेशोत्सव मंडळाबद्दल. आमच्या मंडळाच्या गणेशोत्सवानंतर आम्ही 12 महिने आमचं मंडळ सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये सर्वात मोठं पुण्यामध्ये आमचे जे काही 4-5 मंडळापैकी आमचं एक मंडळ आहे. त्याच्यामध्ये सामाजिक कामाबद्दल आमचं
फार मोठं काम आहे. अच्छा, आणि कुठल्या प्रकारचे सांगतो मी तुम्हाला. हा परिसर आहे, हा परिसर हिरवागार राहावा म्हणून आपण या ठिकाणी आम्ही गेली 25 वर्षापासून झाडं लावून हा परिसर हिरवागार ठेवलेला आहे. बीजी मेडिकल ग्राउंडला आमच्या मंडळाचे कार्यकर्ते बीजी म्हणून ग्रुप आहे एक, त्यांच्याबरोबर आम्ही 2012 पासून आदरणीय लोकनेते पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 125 झाडं दत्तक घेतलेली आहेत आणि ती दत्तक वाढवलेली आहेत. त्या वाढवल्या आपण तुम्ही त्याची शूटिंग करू शकता. तिथल्या आठवड्यातून 3-4 दिवस आम्ही पशुपक्ष्यांना त्या ठिकाणी धान्य देतो. आज बी तुम्ही जर तुम्हाला आता वेळ नाही पण एका दिवशी तुम्ही वेळ काढा, तुम्हाला मी पक्षी खाली बोलवतो. म्हणजे त्यांना जर मी गेलो त्या ठिकाणी थांबलो, आमचे कार्यकर्ते दोघं सोबत आम्ही तिथे गेलो तर त्या ठिकाणी ते खाली येतात त्यांचा आहार खाण्यासाठी. मंडळाच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडून आपण जाणून घेतलेलं आहे गणेशोत्सव मंडळ नेमकं कशा पद्धतीने काम करतं, सामाजिक उपक्रम नेमके कसे कसे जातात. आणि आपल्या सोबत आहे एक अगदी तरुण अशी आमची शिवानीकडून जाणून घेऊया ती काय सांगते. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर हे आमचे सर्व धर्म समभाव राष्ट्रीय मत जपणारं मंडळ आहे. आम्ही वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असतो. तर गणपतीचं तुम्ही आमचं बघितलंच असेल. आम्ही सद्गुरू शंकर महाराज मठाची प्रतिकृती आणि महाराष्ट्रातील इतर 18 संतांच्या पादुकांचं दर्शन असा देखावा यावर्षी राबवलेला आहे. आम्ही वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. साधारण आमचं हळदी कुंकू जे आम्ही घेतो महिलांसाठी ते ही विशेष असतं. या हळदी कुंकवामध्ये आम्ही पहिलं तृतीयपंथी विधवा भगिनी यांचा सन्मान करून मग नॉर्मल हळदी कुंकवाला सुरुवात करत असतो. समजा एखादा अशी घटना घडली की ज्याला आपल्याला काहीतरी एक आपण स्टँड घेतला पाहिजे. मध्ये जेव्हा शनी शिंगणापूरला महिला भक्तीला विरोध करण्यात आला त्यावेळी आपण आपल्या मंडळाच्या वतीने भागातील विधवा भगिनींच्या हस्ते मारुतीची पूजा असा उपक्रम राबवला होता. त्याच्यामध्ये आपण त्यांच्या हस्ते आरती केली होती. असे नाविन्यपूर्ण उपक्रम मंडळ राबवत असते. खूप छान सांगितलं शिवानीने. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं आणि ही हल्ली दुरापस्त झालेली गोष्ट आहे. गणेशोत्सव मंडळ म्हटलं की फक्त वर्गणी गोळा करणं, धांगडधिंगा घालणं, ह्या पलीकडे जाऊन हे मंडळ काहीतरी वेगळं करत आहे. आपल्यासोबत अजून एक जण उपस्थित आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ते काय सांगतात. माझं नाव आतिक सय्यद. मी गेली 30 वर्ष आली या मंडळाचा सेक्रेटरी आहे. आणि पुण्यामध्ये जे पिकतं ते महाराष्ट्राभर विकतं आणि देशभर विकतं, याची खाते आमच्या मंडळाची आहे. आम्ही मंडळाचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतो. 30-35 वर्ष मुसलमानांचा रोजा, गणपतीच्या प्रसादाने, विठ्ठलाच्या प्रसादाने अशा विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी सादर करत असतो. आणि त्याचं पुणे शहरामध्ये त्याचे बऱ्याच मंडळींनी त्याचे अनुकरण करून सामाजिक सलोखा कसा राहील असे एक मंडळ आमचं आहे. मंडळात विविध जाती धर्माचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि ते पूर्ण वेळ या मंडळाला देत असतात. आमच्या मंडळाचं नाव साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती आहे. साखळीपीर तालीम म्हणजे साखळी आणि तालीम, आमची पीर पण आहे आणि तालीम पण आहे. असं एक एकत्र सामाजिक सलोख्याचं आमचं मंडळ आहे. विविध उपक्रम आमच्या मंडळातर्फे आम्ही करत असतो. वारकऱ्यांची सेवा करत असतो. या वारकरी सेवामध्ये एक मुस्लिम गृहस्थ आहेत जे हैदराबादवरनं पुण्यामध्ये खास वारकऱ्यांच्या पायाची मॉलिश करण्याकरता गेली 15 ते 20 वर्ष आली. सातत्याने त्यांना निमंत्रण न देता ते आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात. अशा बरेच लोक आमच्या मंडळाशी जोडली गेलेली आहेत. सामाजिक सलोखा ठेवणं हेच मंडळाचं मुख्य उद्दिष्ट आहे. धन्यवाद, खूप चांगलं आहे. आपल्यासोबत आहेत शैलेश लाहोटी, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ते काय सांगतात. त्यांचा इथे व्यवसाय आहे, नानापेठेमध्ये ते स्थायिक आहेत आणि त्यांनीच आम्हाला इथे आमंत्रण दिलं होतं. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ते गणेशोत्सवानिमित्त लोकांना काय सांगू इच्छितात. आमचा अण्णांचा संबंध म्हणजे 1985 साली जेव्हा बिझनेस चालू केला, पहिला चालू केला मी साखळीपीर तालीमपासून, त्यानंतर वाढलो. आणि अण्णा आणि आम्ही म्हणजे सगळे जवळजवळ 45-50 कार्यकर्ते रोज इथं तालमीत जेवायला असायचे. संध्याकाळी सगळ्या घरातनं डबे आणायचे आणि एकत्र जेवायचो आम्ही. तर आता ह्याबद्दल आता बाकीच्यांनी सगळं तुम्हाला सांगितलंच, ते काय जे राहिलं होतं तेवढं मी सांगितलं. प्रेस 9 मराठीच्या पदाधिकाऱ्यांना श्रीची आरतीचा मान मिळाला. गणपती बाप्पांच्या आरतीने वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण झाली. प्रेस 9च्या सर्व प्रेक्षकांना
मानाचा मुजरा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तेव्हा समाज प्रबोधन होणे, समाजात जागरूकता आणणे, लोकांमध्ये सलोखा तयार होणे हे महत्वाचे उद्दिष्ट लोकमान्य टिळकांना अभिप्रेरित होते. काही मंडळे हे उद्देश पूर्ण करताना दिसतात. यापैकी एक म्हणजे जय जवान मित्र मंडळ नानापेठ. शाळेत कॉलेजात शिकणारी ही मुले दरवर्षी विविध विषयांवर नाटक सादर करतात. सामाजिक विषयांवरची जागरूकता वाढवणे, आत्मविश्वासात वाढ करणे हे 2 ठळक उद्देश असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा मुले मूकनाटक सादर करत आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती मिळाली आहे. पुण्यातले फिरता फिरता आता आपण येऊन ठेपलो आहोत नानापेठ येथे. नानापेठ येथे तुम्ही पाहू शकता जय जवान मित्र मंडळ हे गणेशोत्सव मंडळ. मला वाटतं लहान मुलांनी जास्त चालवलेलं आहे, त्या बोर्डवरून तुम्हाला कळेल. आपण जाणून घेऊयात ह्या मंडळाची संकल्पना काय आहे त्यांच्या अध्यक्षाकडून. आम्ही संस्थापक जय जवान मित्र मंडळ रवींद्र भुजबळ. आम्ही दरवेळेस विषय नाट्य, जिवंत नाट्य सादर करीत असतो. मोबाईल ॲडिक्शन, शेतकरी आत्महत्या किंवा मनोरुग्ण मुलाचे विषय, असे वेगवेगळे सामाजिक विषय आम्ही आत्तापर्यंत हाताळलेले आहेत आणि त्या विषयांना आम्हाला चांगली चांगली बक्षिसं मिळालेली आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, लोकसत्ताचं लागोपाठ 3 वर्ष पुण्यामधनं प्रथम प्राईज आम्हाला मिळालेलं आहे. आणि ही जी 30-32 मुलं ह्या आजूबाजूची असतात त्यांचं जवळजवळ 1 महिना नाट्य शिबिर होतं. त्यांचं व्यक्तिमत्व विकास शिबिर केलं जातं. त्यांना नाटकातले वेगवेगळे प्रकार शिकवले जातात. पण ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच मूकनाट्य सादर करीत आहोत. पुण्यामध्ये मूकनाट्य सादर करणारं हे पहिलं मंडळ आहे. हे थोड्या प्रमाणात आम्ही सादर करू, पुढच्या वर्षी आम्ही थोडं जास्त प्रमाणात करूया. पण आम्हाला मुद्दाम म्हणून मूकनाट्य इंट्रोड्यूस करायचं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे. या मूकनाट्यामधून आम्ही विषय सादर करतो आहोत पर्यावरण महा. की काय झालं, GDP वाढतो, GDP वाढता वाढता जंगल तूट होते आणि जंगल नष्ट होतं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. जेवढा GDP वाढेल तेवढा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आम्ही एका छोट्याशा कथेमधनं, की एक आजोबा आहेत, ते गेलेले आहेत, परंतु ते आपल्या नातीला हा विषय समजावून सांगतात. तो विषय आम्ही मूकनाट्याच्या माध्यमातून सादर केलेला आहे. ते आजोबा त्यांच्या फ्रेममधनं बाहेर येतात आणि मुलीला त्याचं महत्त्व सांगतात की झाड का लावलं पाहिजे. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, जे श्वास घेण्यासाठी आवश्यक आहे. झाडे नष्ट झाल्यास हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळते. तसेच झाडे विविध प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे निवासस्थान असतात. झाडे नसल्यास या प्रजातींची राहण्याची जागाच नष्ट होते, ज्यामुळे काही प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हे आणि असे अनेक पर्यावरणपूरक संदेश मुलांनी या नाटकाद्वारे दिले आहेत. मुलांनी या वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी पदाधिकारी झटत आहे. मी ज्यावेळेस हा उत्सव जो घरात बसणारा गणपती हा सार्वजनिक आणला, त्यावेळेस त्यांची अशी भावना होती की इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. त्या भावनेने त्यांनी हा उत्सव सार्वजनिक केला. त्यानंतर आता इंग्रज तर राहिले नाही, पण आपण गणेशोत्सवामध्ये सामाजिक देखावे करून समाजाला चांगले काहीतरी संदेश देऊन हा उत्सव साजरा करावा असा मानस पुण्यातील सर्व गणेश मंडळांनी धरला आहे आणि आपण त्या पावलावर पाऊल ठेवून चाललो आहे. वर्गणी कमी आहे आणि आपल्या परिसरातील जी लहान मुलं आहेत यांना या गोष्टीची आवड झाली पाहिजे. उद्या आमचं वय झाल्यानंतर ही मुलं तयार झाली पाहिजे, हा आमचा मानस आहे. मुलांना शिकायला भेटतं. जय जवान मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळाने ह्या बालकांनी, छोट्या छोट्या मुलांनी मूकनाट्य सादर करून एक सामाजिक विषय आपल्यापर्यंत मांडलाय. आपण ओळख करून घेऊयात त्या मुलांची. त्यांची नावं काय आहेत आणि कितवीला शिकतायत ते. काय नाव आहे? मी शर्वरी साळुंके, मी 11वीला शिकते. मी वेदा भैरट, मी 7वीत आहे. मी निवी ओसवाल, मी 5वीत आहे. मी अक्षया साळुंके, मी 6वीत शिकते. मी तनिष्का कोठारी, मी 7वीत शिकते. मी प्रणिती धायगुडे, 8वीत शिकते. मी रेवती बिराजदार, मी 6वीत शिकते. मी न्यासा अगरवाल, मी 8वीत शिकते. मी राजवर्धन जगदाळे, 9वीत शिकते. मी 6वीत शिकतो. माझं नाव राजवीर धायगुडे.
ओके. तर लहान लहान मंडळांनी 5वी 6वी 11वी 8वी अशा मुलांनी इतकं छान मुळात सामाजिक विषय समजून घेणं आणि ते लोकांपर्यंत मांडणं आणि कुठलंही शब्द संवाद नसताना हेच मुळात खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या मुलांनी ती करून दाखवली आहे. त्यामुळे सगळ्यांनी मला असं वाटतं ह्या मुलांसाठी मनापासून टाळ्या वाजवाव्यात. टाळ्यांचा गजर झालेलाच आहे. आता गणपती बाप्पांसाठी शुभेच्छा देत आहेत ही मुलं, ती बघूया आपण. मूकनाटकात काम करणाऱ्या मुलांनी त्यांची ओळख करून दिली. त्यांचा उत्साह नवीन ऊर्जा देऊन गेला. चांगलं